नमस्कार काव्य शिकव मनमोहक मराठी मालवणी कविता या यूट्यूब चॅनलवर फुलांवरील कविता या उपक्रमात मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, फुलांवरील कविता या उपक्रमात आतापर्यंत आपण 16 फुलांवरील कविता ऐकलेल्या आहेत. आजचे पुष्प हे 17वे आहे. आजचं फूल अतिशय सुगंधी, मादक आणि कमी मिळणारं, सर्वांनाच आवडणारं पण ते फूल आहे केतकी, ज्याला आपण केवडा म्हणतो. ही झुडुपं जी असतात काटेरी, त्याची पानं असतात ती लांब तलवारीसारखी मोठी असतात, त्या दोन्ही बाजूला काटे असतात आणि त्या खूप बंदोबस्तात जशी एखादी वस्तू ठेवावी तसं हे फूल केवड्याचं केतकीचं असतं. ही त्याची गुणवैशिष्ट्य सांगणारी आजची कविता ऐकूया. अर्थात हे जे आहे वनस्पती, हे फूल आहे, ते सुद्धा वनौषधी आहे, त्याचे बरेच उपयोग आहेत. हे सगळं आता कवितेतून आपण ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे मादक सुगंधी केतकी, म्हणजे केवडा. मादक सुगंधी केतकी. झुडूप हे नदी समुद्र किनारी, झुडूप हे नदी समुद्र किनारी, तलाव व शेतीच्या बांधावर. खूप मोठं असते, खूप जागा लागते. झुडूप हे नदी समुद्र किनारी, तलाव व शेतीच्या बांधावर, लांब लांब काटेरी पाने हिरवी, लांब लांब काटेरी पाने हिरवी, जणू भासते एक एक तलवार. तीव्र सुगंधी फुलाचे दोन प्रकार. तीव्र सुगंधी फुलाचे दोन प्रकार, नर आणि मादी एकाच वृक्षावर. तीव्र सुगंधी फुलाचे दोन प्रकार, नर आणि मादी एकाच वृक्षावर. नर फूल पांढरे वा किंचित पिवळे, नर फूल पांढरे वा किंचित पिवळे, त्यात तीव्र सुगंधी कणीस सुंदर. तीव्र सुगंधी फुलांचे दोन प्रकार, नर आणि मादी एकाच वृक्षावर. नर फूल पांढरे वा किंचित पिवळे, त्यात तीव्र सुगंधी कणीस सुंदर. हेच सुवासिक कणीस म्हणजेच केवड्याचे फूल केतकी दुजा नाम. हेच सुवासिक कणीस म्हणजे केवड्याचे फूल केतकी दुजा नाम. सुवासिक तेल सौंदर्य प्रसाधने मिठाई, सुवासिक तेल सौंदर्य प्रसाधने मिठाई, अत्तर धूप इत्यादींसाठी येई काम. पिवळे आणि लहान मादी फुलं. पिवळे आणि लहान मादी फुलं, ज्यांचे रूपांतर पुढे होते फळात. पिवळे लहान मादी फुलं, ज्यांचे रूपांतर पुढे होते फळात. चटया दोर टोपल्या छपरासाठी, येती कामा केतकीचे लांब पात. चटया दोर टोपल्या छपरांसाठी, येती कामा केतकीच्या लांब पात. त्याचे लांब पाती असतात, पानं असतात, त्यांच्या ह्या वस्तू बनवल्या जातात. पिवळे आणि लहान मादी फुलं, ज्याचे रूपांतर होते पुढे फळात. चटया दोर टोपल्या छपरांसाठी, येती कामा केतकीच्या लांब पात. विकार पोटाचे असो वंदत्व, विकार पोटाचे असो किंवा वंदत्व, डोकेदुखी, मधुमेह, ताप वा संधिवात. पोटाचे विकार असो वंदत्व, डोकेदुखी, मधुमेह, ताप व संधिवात या सर्वांवर आयुर्वेदिक उपचारासाठी केतकीचे झुडूप ठरे उत्तम उपयुक्त. झुडपांची नको जास्त काळजी, विशेष काळजी घ्यावी लागत नाही. झुडपांची नको जास्त काळजी, फांद्यापासून होते नवनिर्मिती. झुडपांची नको जास्त काळजी, फांद्यापासून होते नवनिर्मिती. पर्यावरणासाठी मोठे उपयुक्त, पर्यावरणासाठी मोठे उपयुक्त. जमिनीची थांबते धूप, वाचते माती, जमिनीची थांबते धूप, वाचते माती. ह्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि चांगलं काम आहे, माती वाचवण्याचं काम करते. तर मित्रांनो, अशी केतकी, केवडा ही कविता तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळांना कविता शेअर करा. काय सूचना असतील सांगा. या चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुन्याचं कोणाला राहिलं असेल तर नक्की ऐका. या आधीच्या कविता ऐका, वेगवेगळे उपक्रम झालेले आहेत ह्यापूर्वी, त्या कविता ऐका. आता पुढील आठवड्यात आपण एक नवीन फूल, तगर फुलावरची माहिती आणि महती ऐकूया, त्याची वैशिष्ट्य ऐकूया कवितेतून. परत भेटूया पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.